नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्टचा वापर केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, WWW हे कशाशी संबंधित आहे? WWW हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरनेटशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, CPU हे कशाशी संबंधित आहे? CPU हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे संगणकाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 5G सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 पासून झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले आधार गाव कोणते? भारतातील पहिले आधार गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले आधार गाव हे टेंबली, नंदुरबार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? भारतातील मोफत 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामपूर, सांगली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सौर म्हणजेच सोलार सिटी मलकापूर, सातारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे? भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15,200 किलोमीटर एवढी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 नीरज चोप्रा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2024 मध्ये 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर ऑप्शन क्रमांक 4 गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू अवयवासंबंधीचा विकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिविता राही. मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती बनली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे? दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 USA ने मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 यांना जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिसशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार हा अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होते? खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती? तर ऑप्शन क्रमांक 3 चांद बीबी ही अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबू
अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲल्व्हियोल म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारत स्वतंत्र कधी झाला? भारत स्वतंत्र कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत स्वतंत्र झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तांमध्ये होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 एस.एम. सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 चिकित्सा व साहित्य, ऑप्शन क्रमांक 2 शांतता अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3 रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, मंगी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशच्या राज्यात सापडले आहेत. मंगी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशच्या राज्यात सापडले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CRPF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामदास तडस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत?
सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 रामसर स्थळे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 48वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाजरी वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 सेंट्रल व्हिस्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा. राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड नेफियर रिओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 4 जेरेमी लालरी नुगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 87 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटूने ODI क्रिकेट निवृत्ती जाहीर केली आहे? कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटू ODI क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेन स्टोक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 भागीदारी अलकनंदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2
दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाविक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश डॅश आहे. पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तनामुळे पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्षणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 यती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंगरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी सतीची कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय विकास परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 111 कलमाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कोणते गायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? पुढीलपैकी कोणते गायरेट व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 11वे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील पहिले
खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे? भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तंजावर तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.